पोलिसांनी सातत्याने असं म्हटलंय की हा बार शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला होता, तशा पद्धतीचे ॲग्रीमेंट होते, त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे, त्याला शेट्टी नावाचा व्यक्ती जबाबदार आहे। कुठलाही जर आता इतक्या जबाबदार मंत्र्याकडनं नक्कीच ही अपेक्षा असते की जर परवाना त्यांच्या आईच्या नावावर होता तर तो परवाना बदलून घेणं गरजेचं होतं, तसं त्यांनी केलेलं नाही। आणि मग तुम्ही मला सांगा, जर कारवाई झाल्यानंतर हा बंद करण्यात आलाय, BMCने देखील याच्यावर कारवाई केली असं मी ऐकतेय, तर आता ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स मी काढून घेणार आहे आणि जर त्यांनी काही चुकीचं केलं नव्हतं तर मग आज ही बंद करण्याची पाळी का आली, हा बोर्ड झाकण्याची पाळी का आली त्यांना, तर याच्यावरनं सगळ्या म्हणजे जर पोलिसांकडे आता ते व्हिडिओ असतील तर मला वाटतं की अशा सगळ्या गोष्टी बोलणं हे दादांत खोटं आहे, याच्यात काहीच दुसरी शंका नाही। अगदी समोर समतानगर पोलीस स्टेशन असताना इथल्या सगळ्यांना माहिती होतं, म्हणून मी इथल्या बाजूच्या दुकानवाल्याला पण विचारलं की वर काय होतं, हे काय स्ट्रक्चर आहे, तर तो म्हणाला सावली बार होता आणि तिथे दानात चालायचा का नाही, तर हसून त्या बिचाऱ्याला काय बोलावं सुचलं नाही, कारण प्रत्येकाला जीवाची भीती आहे, सगळ्यांना माहिती आहे गृहराज्यमंत्री आहेत, आम्हाला त्रास व्हायला नको, पण तो म्हणाला आता मी कसं बोलू, माझं तर दुकान आहे इकडे, एवढंच म्हणून त्यांनी सोडला। याच्यावरनं कळतंय आपल्याला की हा डान्स बार होता आणि त्याच्यात शंकाच नाहीये। आताच्या घटनेला असे गृहराज्यमंत्री आम्हाला नकोत, ही स्पष्ट भूमिका माझी आहे। सरकारला काय सांगाल, कारण एकीकडे RR आबांनी ज्यांनी डान्स बार बंद करण्याची घोषणा केली होती त्यांचा पक्ष सुद्धा सत्तेत आहे, त्यांच्या पक्षाचे एक मंत्री गुलाम नवनाथ जुगार खेळत आहे, तर दुसरे सरकारमधले गृहराज्यमंत्री त्यांचा डान्स बार आहे, त्यामुळे सरकारला काय सांगाल? सरकारला मला ठणकावून सांगायचंय की असे मंत्री कुठलंही कॉर्पोरेट ऑफिस असलं तर कुठल्याही पदावर उच्च पदावर जेव्हा माणूस ठेवला जातो तेव्हा त्याचं ड्यू डिलिजन्स केलं जातं। आपल्याच देशात आपण मंत्री बनवतो, पण ते मंत्रीपद आपण कोणाला देतोय याचं काहीही चेक्स अँड बॅलन्सेस नाही आहेत। त्यांची कुठलीही चौकशी न करता गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात, तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं। यांच्या सगळ्या जेवढे मंत्री आहेत त्यांच्याकडनं खरं तर ॲफिडेव्हिट घ्यायला हवं की तुमचे काय काय उद्योग आहेत हे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच्या तरी घटकेला सगळ्यांकडनं लिहून घेणं गरजेचं आहे। तर योगेश कदम यांच्या राजीनाम्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलेलं आहे। एक डान्स बार चालवणारा गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नको असं देखील दमानी यांनी म्हटलंय। आपने सावली बार को विजय किया है और क्या करेंगे, बहुत सारे पार्टिकुलर चीजें आप करने वाली हैं पुलिस स्टेशन में। अभी बंद करो भाई सब, चलो थोड़ा खाली गया माइक, थोड़ा खाली गया। महाराष्ट्र की अभी की जो स्थिति है बहुत ही ज़्यादा गंभीर होते जा रही है, क्योंकि महाराष्ट्र के एक के बाद एक 4 ऐसे मंत्री हैं जिनके खिलाफ संगीन किस्म के जुर्म है। अभी अगर आप देखेंगे